नमस्कार मित्रांनो, एक पाऊल मंदिराकडे या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। आज आपण दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर नाशिक जवळील ओझरमीग येथील दुर्गा मातेच्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत। येथील दुर्गा मातेचे दर्शन घेऊन येथील पुजाऱ्यांकडून आम्ही इतिहास जाणून घेतला। हे मंदिर अति प्राचीन 500 वर्षांपूर्वीचे 20 बाय 20 फूट रुंदी व लांबीचे होते। प्रवेशद्वार हा 3 फूट इतका होता। ही देवी नवसाला पावणारी असून गावदेवी या नावाने प्रसिद्ध आहे। या मंदिराचा जीर्णोद्धार ओझर येथील स्वर्गीय माजी आमदार व सरपंच रावसाहेबजी कदम यांच्या माध्यमातून 1990 मध्ये करण्यात आला। हे मंदिर 80 गुंठ्यांच्या जागेमध्ये प्रस्थापित आहे। मंदिरामध्ये प्रवेश करताना मंदिराच्या समोर शारदीय नवरात्र उत्सवानिमित्ताने येथील ट्रस्टने मंदिराच्या प्रवेशद्वार सुशोभित करून विद्युत रोषणाई केलेली आहे। मंदिरासमोर 500 वर्षांपूर्वीचे अतिप्राचीन वटवृक्ष आहे। या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर मंदिराचा सभा मंडप हा 100 बाय 60 चा असून मंदिराचा गाभारा हा 20 बाय 20 फूट इतका आहे। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये विलोभनीय स्वरूपाची दुर्गा मातेची मूर्ती असून ही मूर्ती 3 फूट इतकी उंचीची आहे। माता सिंहावर आरूढ असून मातेचा मुकुट व छत्री ही चांदीची असून सोन्याची नथ आहे। मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाजूला छोटे दत्त मंदिर आहे। या मंदिराचा जीर्णोद्धार 2004 मध्ये झालेला असून दुसऱ्या बाजूला खोकल्या आईचे मंदिर आहे। हे मंदिर अगदी प्राचीन 500 वर्षांपूर्वीचे आहे। मंदिराच्या बाहेरील बाजूस तुळशी वृंदावन केलेले आपल्यास बघावयास मिळते। अहिल्याबाई होळकर यांनी त्या काळात मंदिराच्या बाजूला अतिप्राचीन बारव बनवलेला आहे। मंदिराचा इतिहास येथील भक्तांकडून जाणून घेऊया। मी रमेश भागीरथ लड्डा, राहणार ओझर गावात। माझी किराणा व्यवसाय आहे। मी आज माझे वय 70 चालू आहे। मी वयाच्या 13 वर्षापासून ह्या मंदिरात लहानपणी चाकोरी घेऊन यायचो। पुढे ज्यावेळेस काही परिसर एवढा हे नव्हता, कच्चे रस्ते होते, इकडे एक झाड होतं, एक छोटं मंदिर होतं, 3 फुटाचा दरवाजा होता माझ्या आठवणीप्रमाणे। आम्ही नंतर विचार केला की या परिसराचा काहीतरी व्यवस्था झाली पाहिजे। तर रावसाहेब पाटील सरपंच असताना माननीय रावसाहेब पाटील, जे नंतर माजी आमदार रावसाहेबजी कदम यांच्या प्रेरणेने आम्ही सगळ्यांनी इथे जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले। ह्या छोट्या मंदिरासमोर आम्ही पहिले शेड बांधला, शेड बांधून डांबरी रस्ता केला। वटवृक्ष काही वर्षापूर्वीचा होता, तिथे गोविंद पार्क आसाराम बापूच्या धर्तीवर पार बनवला आणि असं करत असताना या जागेत बारव आहे, अहिल्याबाई होळकरच्या काळातला बारव आहे। त्या बारवानी दुष्काळामध्ये सुद्धा अख्ख्या गावाला पाणी दिले आहे। हे बारव सत्वशील आहे, इथलं पाणी जो पितो निरोगी होतो, असं इथले आख्यायिका आहे। आम्ही लहानपणापासून इथे यायचो। आमच्या मनात आले, गावातल्या काही मंडळीच्या आमच्या मनात आले की इथे काहीतरी झालं पाहिजे, कारण होम विजत होता म्हणून आम्ही शेडचे काम हाती घेतले। त्यावेळी जागा लँड एक्झिबिशनमध्ये एचएलच्या ताब्यात गेलेली होती। आम्ही तिथे सगळे कागदपत्राची छाननी करून अहिल्याबाई होळकर ट्रस्टमध्ये जाऊन महेश्वरला जाऊन आम्ही सगळी माहिती घेतली आणि त्याच्यात 7 एकर 13 गुंठे ह्या जागेची माहिती गावदेवी ओझर सर्वे भवानीचे असे लेख निघाला। त्या लेखाच्या आधारावर आम्ही इथं ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला। त्या टायमाला आम्ही खूप संघर्ष केला। फक्त रावसाहेबजी कदम असल्यामुळे हे सगळं घडू शकलं। आणि आम्ही ज्यावेळेस काम करत असताना रात्रीचे काम करायचो, कारण रात्रीचे दिवस आम्हाला एचएलवाले तिथले गार्ड काम करून देत नव्हते। आम्ही रात्रीचे संघर्ष करून या मंदिराच्या समोरचं शेड सभामंडपाचं काम केलं आणि हळूहळू पूर्णत्वाकडे जाण्याकरता संकल्प केला। माननीय रावसाहेबजी कदम यांच्या प्रेरणेने हे सगळं घडत असताना अचानक आमच्यातून रावसाहेबजी कदम स्वर्गीय झाले, माजी आमदार। तर नंतर यतीमभाऊ कदम यांनी काम हाती घेतले आणि ह्या मंदिराच्या शेजारी आम्हाला जागा छोटी, दरवाजा छोटा असल्यामुळे लोकांची खूप अडचण व्हायची, म्हणून आम्ही जीर्णोद्धार करायचा निर्णय घेतला। मंदिराची जागा तशीच ठेवून
आम्ही पहिले शेजारी मंदिर बांधलं, सभामंडप बांधला आणि मगच हे मंदिराचे हे केले. तिथे तुळशी वृंदावन केले. का लोकांनी त्याच्यावर पाय ठेवू नये. आईचे पाय होते तिथं, त्या ठिकाणी आम्ही तुळशी वृंदावन बांधले आणि संपूर्ण जागेचा परिसर कंपाऊंड वगैरे करून आजूबाजूला गाळे बांधून तिचे उत्पन्नाचे साधन केले. आज मंदिराचं फार भव्य दिव्य काम झालं आहे आणि यात्रा पंचक्रोशीतले जवळजवळ 10-20 गावातले लोक इथे येतात दर्शनाला. आई आहे सत्वाची. इथं खोकले आई मातेचं मंदिर आहे. लहान मुलांचे खोकले, डांग्या खोकला, अनेक प्रकारचे खोकले इथं दही भाताचे नैवेद्य ठेवले का आई पावते आणि लहान मुला बाळाला त्याचं खोकल्यापासून हे करते. अशीच आख्यायिका आहे. आपण आम्ही केलेले आहे. खरूज हे व्हायचे, तिला कडकण्या वगैरे तिला नैवेद्य केला का भगवंताच्या कृपेने होऊन जायचं, एक भावना. त्या निमित्ताने आत्तापर्यंत सगळे लोक करतात. हा बारवानी आत्ताच्या 10 वर्षापूर्वी साधारणतः गावात पाण्याचा हाहाकार झाला होता. 10-15 वर्षापूर्वी त्या टायमाला ह्या बारवानी 75% गावाला पाणी दिले. 24 तास पाणी, किती टँकर पाणी काढा, पाणी कमी पडत नाही. ह्या पाण्याची अख्ख्या काय निरोगी पाणी फार लांबलाचे लोक येतात, तीर्थ म्हणून घेऊन जातात. ही अहिल्याबाई होळकरांनी बांधल्यामुळे त्या टायमात ते सत्वशील आणि पायऱ्या चढून उतरून पाणी आणता येत होते पूर्वी. आजही त्या पायऱ्या तशाच आहे. आता 12 टाक्या वगैरे बांधून आम्ही पाण्याची व्यवस्था केली आणि परिसर सुफलाम केला. ही फक्त रावसाहेब पाटील आमच्या मागे आधारस्तंभ होते म्हणून हे घडू शकले. आज त्यांचे चिरंजीव माजी पक्षात चालेल माजी स्वर्गीय रावसाहेबजी कदम यांचे चिरंजीव यतीनभाऊ कदम, जिल्हाध्यक्ष भाजपा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष, त्यांच्या प्रेरणेने आज हे सुशोभित सगळं काम चालू आहे आणि अजून आमचे बरेच संकल्प आहे. ते पूर्णतेकडे आई भगवती करून देईल अशी आमची इच्छा आहे. आणि यतीनभाऊ आहे म्हणून आमच्या मनात ग्रुप आहेत आणि माईसाहेब आहे, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहे. आता गरब्याचा कार्यक्रम 5 दिवस चालू होता, 7 दिवस चालू होता. रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत कार्यक्रम चालू राहायचे. गावातल्या लोकांना खूप आनंद मिळतो आणि कार्यक्रम खूप सुंदर होतात. आई भगवती सगळ्यांचं कार्यक्रम चांगलं कल्याण करते. महादुर्गा माता अशी आमची मानसिक इच्छा आहे. आम्ही इथे लोकवर्गणी गोळा करून हा सगळा उत्सव चालू ठेवतो. आम्ही 100 रुपयाची पावती संकल्प करून आम्ही त्याच्यावर 100 रुपयात मोटरसायकल अशी 90 बक्षिसं वाटप करतो. साधारण 2.5-3 लाख रुपये गोळा होतात. 1,40,000 1,50,000चे बक्षिसं आम्ही देतो. आम्ही एकच म्हणतो, हा धंदा नाही आहे, हा सात्विक विषय आम्ही प्रसाद म्हणून देतो. येथे कोजागिरीच्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता लहान मुलं तिकीट काढतात. जे तिकीट गेलेले असतात त्यांच्या छोट्या चिठ्ठ्या ते एकत्र करतो, एक बॉक्समध्ये टाकतो आणि त्याच्यातून लहान मुलांना बोलून त्यांच्या हाताने चिठ्ठी काढतो. ती आम्ही डिक्लेअर करतो. तो आईचा प्रसाद म्हणून आम्ही त्याला फोन करतो, तुला हा प्रसाद आईने दिला आहे, तू घेऊन जाय. येथे 3 वर्षापूर्वी जोधपूरहून एक व्यक्ती आले होते त्यांच्या बहिणीकडे. त्यांनी इथून तिकीट घेतले 100 रुपयाचे आणि कोजागिरीला त्याच्या नावाचं तिकीट निघालं. आम्ही जो फोन केला तर त्यांनी सांगितलं मी जोधपूरला आहे. म्हटलं बाबा तुला गाडी दिली आहे. तो 5-7 दिवसात आला आणि त्याची गाडी घेऊन गेला, मोटरसायकल. म्हणजे आजपर्यंत आम्ही हे सगळं आईच्या कृपेने चाललं आहे. माननीय रावसाहेबजी कदम यांनी जे जे कार्य आम्हाला सांगून गेले ते कार्य आम्ही करत आहोत. आम्हाला कीर्तन आठवण राहील असंच आम्ही त्यांच्या पाठीमागे काम करत आहोत, हीच सदिच्छा आहे. एक पाऊल मंदिराकडे आम्ही ज्या प्रेरणेने आमच्याकडे यूट्यूबवाले आलेत
त्यांनी माझ्याकडून जी माहिती घेतली, जी माझ्या माहितीत होती त्याप्रमाणे आज अनेक माहिती आहे, पण जेवढी माझ्या आठवणीत आली त्याप्रमाणे मी त्यांना सांगितले. त्यांनी त्यांच्या चॅनलला लाईव्ह सबस्क्राईब करा ही विनंती. आणि एकदा या मंदिराला दर्शनाला या. ज्यांनी या रस्त्याने जाल त्यावेळेस या ठिकाणी परिसराला भेट देऊन आमच्या दुर्गा मातेचं दर्शन घ्या. तुम्हाला आई पावेल ही सदिच्छा ठेवतो. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका.